प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसे जिल्हा परिषद गटात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आशिष दादा जाधव यांनी आपल्या प्रचाराला मोठी गती दिली आहे। आज गुरुवारी भोसे गावात त्यांनी केलेल्या प्रचार दौऱ्यातून त्यांच्या आघाडीचे चित्र अधिक स्पष्टपणे दिसून आले। भोसे गावातील अनेक वस्ती, गल्ली आणि घराघरात जाऊन आशिष दादा जाधव यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी अबालवृद्धांचे आशीर्वाद घेतले। अनेक कुटुंबांमध्ये भेटी देत त्यांनी मतदाररूपी आशीर्वाद मागितला। प्रचारादरम्यान नागरिकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला पाठिंबा जाहीर केला। या भेटी दरम्यान बोलताना आशिष दादा जाधव म्हणाले की मागील काळात भोसे गटात झालेल्या विकास कामांच्या जोरावर सुज्ञ मतदार भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील। रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी केलेली कामे हीच आपली खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। जनतेचा विश्वास आणि प्रेम हेच आपल्या विजयाचे प्रमुख कारण ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। एकंदरीत पाहता आधीपासूनच आघाडीवर असलेल्या आशिष दादा जाधव यांना भोसे गावातून अत्यंत सकारात्मक आणि भक्कम प्रतिसाद मिळताना दिसून आला। गावकऱ्यांचा वाढता उत्साह, महिलांचा सहभाग आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद यामुळे भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र सध्या भोसे जिल्हा परिषद गटात दिसून येत आहे।